आज होती त्यागमूर्ती माता रमाईची 126वी जयंती। तुम्हाला सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जयंती निमित्ताने मला आमच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बोलावले होते। तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम माझ्या हस्ते प्रतिमा पूजन झाले। त्यानंतर इतर ज्या सर्व शिक्षक महिला तसेच गावच्या ज्या महिला होत्या आणि काही विद्यार्थिनी ह्या रमाई बनल्या होत्या, तसेच बाकी सर्व शिक्षक वृंद यांनी देखील प्रतिमा पूजन केले। आज 6 मुली रमाई बनल्या होत्या। अगदी सुंदर दिसत होत्या त्यांना बघता क्षणी रमाईची आठवण झाली। तर त्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थिनींनी रमाईच्या जीवनावर भाषण केले, खूप छान वाटले। तसेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रमाईच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले। रमाईला त्यागमूर्ती रमाई असे म्हणतात। खरोखरच रमाईने संपूर्ण जीवनभरच त्याग केला। लहानपणीच आई सोडून गेली। आई विना पोरकी झालेली रमाई मोठी झाल्यानंतर तिने संपूर्ण दलित समाजालाच आईचं प्रेम दिलं आणि रमाची रमाई झाली। असे म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि हे खरं आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे माता रमाईचा हात होता। माता रमाई ही बाबासाहेबांच्या मागे नेहमीच सावलीप्रमाणे उभी होती। त्यानंतर सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषण झाले। मी शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष असल्याने सर्वात शेवटी माझे अध्यक्षीय भाषण होते। मला खूप आनंद झाला, कारण की या निमित्तानेच आपल्याला विद्यार्थ्यांशी हितगुज करता येते। त्यानिमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना माता रमाईच्या जीवनावरील काही प्रसंग सांगितले। विद्यार्थ्यांनाही खूप आनंद वाटला आणि मला देखील खूप समाधान वाटलं की मी आपली जी भावी पिढी आहे त्यांच्यासोबत मी माझे विचार मांडू शकले, कारण की हीच पिढी आहे, यांच्या पुढेच आपण अशा थोर अशा व्यक्तींचे जीवन प्रवास मांडला तरच ते त्यांचा आदर्श घेऊन अजून पुढे त्यांच्या आयुष्यात चांगलं करू शकतात। आणि माझं तर नेहमी हेच म्हणणं आहे विद्यार्थ्यांना, आपण हिरो हिरोईनचा आदर्श ठेवण्यापेक्षा अशा थोर विचारवंत महिलांचे, समाजसुधारकांचे, महापुरुषांचे आदर्श आणि विचार आपण ठेवावे। यांना आपण खरं आयडॉल मानावं। यामुळेच आपलं जीवन अतिशय सुखकर आणि समाधानी होतं आणि आपण देखील यांच्यासारखंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो।